नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीमध्ये विज्ञान या विषयावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचबरोबर 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि त्या अगदी मोफत कशा मिळवायच्या त्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 हृदय, पर्याय क्रमांक 2 मेंदू, पर्याय क्रमांक 3 यकृत, पर्याय क्रमांक 4 त्वचा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्वचा. पुढील प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पर्याय क्रमांक 1 H2O, पर्याय क्रमांक 2 CO2, पर्याय क्रमांक 3 NaCl, पर्याय क्रमांक 4 O2. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 H2O. पुढील प्रश्न, प्रकाशाचा वेग किती आहे? पर्याय क्रमांक 1 3000 किलोमीटर सेकंद, पर्याय क्रमांक 2 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद, पर्याय क्रमांक 3 3000 किलोमीटर प्रति सेकंद, पर्याय क्रमांक 4 3,00,000 किलोमीटर प्रति हवर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. पुढील प्रश्न, मानवी शरीरामध्ये मानवी रक्तामध्ये ऑक्सिजन कोणत्या पेशीमुळे वाहतो? पर्याय क्रमांक 1 श्वेतपेशी, पर्याय क्रमांक 2 रक्तातील प्लाझ्मा, पर्याय क्रमांक 3 थ्रोम्बोसाइट्स, पर्याय क्रमांक 4 लाल रक्तपेशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाल रक्तपेशी. पुढील प्रश्न, पाण्याचा सर्वसामान्य उकळण्याचा बिंदू कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. पर्याय क्रमांक 1 90 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 2 80 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 100 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 4 120 अंश सेल्सिअस. काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100 अंश सेल्सिअस. पुढील प्रश्न, पृथ्वीभोवती वायुमंडल कोणत्या शक्तीने धरून ठेवले आहे? पर्याय क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण शक्ती, पर्याय क्रमांक 2 चुंबकीय शक्ती, पर्याय क्रमांक 3 विद्युत शक्ती, पर्याय क्रमांक 4 यांत्रिक शक्ती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण शक्ती. पुढील प्रश्न, शरीरात कोणत्या ग्रंथीमुळे इन्सुलिन तयार होते? पर्याय क्रमांक 1 थायरॉइड ग्रंथी, पर्याय क्रमांक 2 अधिवृक्क ग्रंथी, पर्याय क्रमांक 3 स्वादुपिंड, पर्याय क्रमांक 4 पिंड ग्रंथी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वादुपिंड. पुढील प्रश्न, सोडियम क्लोराईड म्हणजे काय? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पर्याय क्रमांक 1 साखर, पर्याय क्रमांक 2 मीठ, पर्याय क्रमांक 3 पाणी, पर्याय क्रमांक 4 अल्कोहोल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीठ. पुढील प्रश्न, सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 लोह, पर्याय क्रमांक 2 हिरा, डायमंड, पर्याय क्रमांक 3 तांबे, पर्याय क्रमांक 4 प्लॅटिनम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिरा. पुढील प्रश्न, प्रकाश किरणाचा वाकणे यास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 परावर्तन, पर्याय क्रमांक 2 अपवर्तन, पर्याय क्रमांक 3 प्रसरण, पर्याय क्रमांक 4 विवर्तन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपवर्तन. पुढील प्रश्न, वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 श्वसन, पर्याय क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण, पर्याय क्रमांक 3 अपचयन, पर्याय क्रमांक 4 उष्णता निर्माण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण. पुढील प्रश्न, कोणत्या गॅसचं प्रमाण वायुमंडळात सर्वाधिक आहे? पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन, पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 4 हायड्रोजन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. पुढील प्रश्न, मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर प्रश्न बघूया, चुंबकीय ध्रुवांमध्ये कोणते बल कार्य करते? पर्याय क्रमांक 1 गुरुत्व बल, पर्याय क्रमांक 2 चुंबकीय बल, पर्याय क्रमांक 3 विद्युत बल, पर्याय क्रमांक 4 उष्णता बल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चुंबकीय बल. पुढील प्रश्न, रक्तदाब मोजणारे यंत्र कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 स्टेथोस्कोप, पर्याय क्रमांक 2 स्पायगो मॅनोमीटर, पर्याय क्रमांक 3 थर्मामीटर, पर्याय क्रमांक 4 ग्लुकोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पायग्मो मॅनोमीटर. पुढील प्रश्न, पाणी घुटण्याचा बिंदू किती अंश सेल्सिअस आहे? पर्याय क्रमांक 1 50 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 2 100 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 3 0 अंश सेल्सिअस, पर्याय क्रमांक 4 25 अंश सेल्सिअस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0 अंश सेल्सिअस. पुढील प्रश्न, अन्नपचन मुख्यतः शरीरातील कोणत्या अवयवात होते? पर्याय क्रमांक 1 अन्ननलिका, पर्याय क्रमांक 2 जठर स्टमक, पर्याय क्रमांक 3 यकृत, पर्याय क्रमांक 4 मूत्राशय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जठर. पुढील प्रश्न, कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो? पर्याय क्रमांक 1 सोने, पर्याय क्रमांक 2 पारा,
पर्याय क्रमांक 3 लोह, पर्याय क्रमांक 4 तांबे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारा. कारण पारा हा एकमेव असा धातू आहे की जो द्रवरूपात आढळतो. पुढील प्रश्न. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांना स्थिर ठेवणारे बल कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण बल, पर्याय क्रमांक 2 विद्युत बल, पर्याय क्रमांक 3 चुंबकीय बल, पर्याय क्रमांक 4 अपकेंद्री बल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण बल. पुढील प्रश्न. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 शुक्र, पर्याय क्रमांक 2 मंगळ, पर्याय क्रमांक 3 शनी, पर्याय क्रमांक 4 बुध. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंगळ. कारण मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न. ध्वनी वेगाने सर्वाधिक कोणत्या माध्यमात प्रवास करतो? पर्याय क्रमांक 1 हवेच्या माध्यमातून, पर्याय क्रमांक 2 पाण्याच्या माध्यमातून, पर्याय क्रमांक 3 धातूच्या माध्यमातून, पर्याय क्रमांक 4 निर्वातात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धातूच्या माध्यमातून. पुढील प्रश्न. मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 ह्युमरस, पर्याय क्रमांक 2 स्टेपीज, पर्याय क्रमांक 3 फिमर, पर्याय क्रमांक 4 टिबिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेपीज. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. कारण वारंवार एकच प्रश्न विचारलेला असतो, मानवी शरीरात सर्वात मोठे हाड कोणते? तर विद्यार्थी प्रश्न न वाचता फक्त हाड कोणते हे बघितलं की लगेच फिमर याच्यावर क्लिक करून देतात. पण व्यवस्थित प्रश्न वाचायचा, त्याच्यामुळे आपली 1 मार्क जाण्याची शक्यता कमी असते. पुढील प्रश्न. इलेक्ट्रॉनचे आविष्कार कोण? पर्याय क्रमांक 1 न्यूटन, पर्याय क्रमांक 2 थॉमसन, पर्याय क्रमांक 3 आइन्स्टाईन, पर्याय क्रमांक 4 बोर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉमस. पुढील प्रश्न. सर्वसामान्य मीठात कोणते घटक असतात? पर्याय क्रमांक 1 सोडियम व क्लोरीन, पर्याय क्रमांक 2 सोडियम व कार्बन, पर्याय क्रमांक 3 पोटॅशियम व नायट्रोजन, पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम व हायड्रोजन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोडियम व क्लोरीन. पुढील प्रश्न. प्रकाश वर्ष हे कोणत्या गोष्टीचे मापन आहे? पर्याय क्रमांक 1 वेळ, पर्याय क्रमांक 2 अंतर, पर्याय क्रमांक 3 वेग, पर्याय क्रमांक 4 गुरुत्वाकर्षण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंतर. पुढील प्रश्न. मानवाच्या शरीरात सर्वात मोठे अस्थिमज्जा असलेले हाड कोणते? पर्याय क्रमांक 1 फिमर, पर्याय क्रमांक 2 टिबिया, पर्याय क्रमांक 3 ह्युमरस, पर्याय क्रमांक 4 रेडियस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिमर. मित्रांनो, तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना, तर त्यासाठी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या सबस्क्राईब केलेल्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट 75 17 30 53 83 या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका, आणि तेही अगदी मोफत.